तर सर्वात प्रथम आपण आज बोलणार आहोत की नेमका भाऊचा धक्का म्हणजे पहिल्या वीकेंडचा वार हा कसा होता, कशा प्रकारे रितेश भाऊने आपली तिकडे होस्टिंग केलेली आहे, कशा पद्धतीने तिकडे लोकांना ओरडायचा प्रयत्न केलेला आहे, या संपूर्ण गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा, कारण की आपली चावडी ही फक्त तुमच्यासाठी आहे. तुमचे सगळे मतं हे आपल्या चॅनलवर मांडली जाणार आहेत. तर चला आता मुद्द्याकडे वळूया की सर्वात पहिले की हा रितेश भाऊने पहिला भाऊचा धक्का, हे भाऊचा धक्का काय, भाऊचा धक्का काय, हा जर प्रश्न तुम्हाला असेल ना तर हे आहे या वर्षीच्या वीकेंडचा जो एपिसोड असणार आहे त्याचं नाव. अगोदर तुम्ही बघितलं असेल की तेव्हा आपल्याला ते माहित होतं की तिकडे आपली की चावडी, वीकेंडची चावडी असं तिकडे नाव होतं. पण या सीझनला ते नाव चेंज करून हे भाऊचा धक्का झालेला आहे, कारण की खूप सारे लोक रितेशला रितेश भाऊ म्हणतात, त्यामुळे भाऊचा धक्का असं नाव ठेवण्यात आलेलं आहे तिकडे. आणि सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या पद्धतीने रितेश भाऊने तिकडे मुद्दे मांडलेले आहेत ना, अप्रतिम मुद्दे तिकडे मांडलेले आहेत. ऑन पॉइंट तो सगळ्यांना तिकडे बोललेला आहे. आणि ज्या ज्या पद्धतीने त्यांनी एकमेकांना टोकायचा प्रयत्न केलेला आहे ना, किंवा त्यांची चूक दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ना, ते अतिशय उत्तम केलेलं आहे. आणि संपूर्ण गेम प्लॅन, कुठला कुठला कंटेस्टंट कसा गेम खेळतोय ना, या संपूर्ण गोष्टी सगळ्यांच्या समोर आणायचा प्रयत्न हा रितेश भाऊनी तिकडे केलेला आहे. आणि ते ज्या पद्धतीने एकदाही न अडकता, कुठेही असं एकदा वाटलं नाही की नर्वस आहे आपले रितेश भाऊ, असं कुठेही आपल्याला बघायला मिळालेलं नाहीये. आणि ज्या स्पष्टपणे त्यांनी तिकडे त्यांची मतं मांडली ना, ते अतिशय उत्तम असं मला वाटलं. पण जे जे लोक हे महेश मांजरेकरांसोबत ह्यांना कम्पेअर करतायत ना, ते कृपया करून प्लीज करू नका, कारण की त्यांचं एक प्रत्येकाची स्टाईल ही वेगवेगळी असते. आणि आता रितेश भाऊ त्याच्या स्टाईलनी करतोय, रितेश भाऊ सगळ्यांना आहो जाहो म्हणून बोलतोय, त्यामुळे तुम्ही प्रत्येकाच्या स्टाईलनुसार तुम्ही कोणालाही जज करू नका. प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, पण इथून मागचे जे सीझन चालले ते समजून जा की जे आपले हे आहेत महेश मांजरेकर त्यांच्यामुळे गाजला, पण इथून पुढचे येणारे जे काही सीझन असणार आहेत ना, ते रितेश भाऊच्या युनिकनेसमुळेच गाजणार आहेत. आणि त्यांचा बेस्ट एक्झाम्पल आपल्याला आज बघायला मिळालेला आहे. कोणालाही एकदम बिलो द बेल्ट न जाता, बिलो द बेल्ट जाऊन न बोलता, एकदम स्पष्टपणे चांगल्या शब्दांमध्ये त्यांची चूक बरोबर काय गोष्टी आहेत ते सांगायचा प्रयत्न हा आजच्या पहिल्या भाऊच्या धक्क्यावर झालेला आहे. मित्रांनो, तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.